आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये त्या घराला मिळतील। मुलगी आली की घर लखपती होईल, अशा प्रकारचा निर्णय आपण केला। यासोबत खरं म्हणजे आमच्या मुलींना उच्च शिक्षणाची दारं खुली झाली पाहिजे। आपल्याला कल्पना आहे, आज इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, BBA व्हायचं आहे, प्रोफेसर व्हायचं आहे, PhD करायची आहे, मोठ्या प्रमाणात फी भरावी लागते। 2 लाख 4 लाख 5 लाख रुपयाची फी ही सगळी या खासगी कॉलेजेसमध्ये आपल्याला भरावी लागते। त्यामुळे एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबामध्ये जर एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, आई बाप मुलीला सांगतात, बाई एकाला शिकवण्याची आमची परिस्थिती आहे, त्यामुळे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुझं तर लग्नच करायचं आहे, त्यामुळे तू घरी बैस। ती मुलगी किती हुशार असली तरी पैशाच्या अभावी शिकू शकत नाही। आम्ही निर्णय केला, आई बापांना सांगितलं, तुमच्याकडे मुलीला शिकवायचे पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाची काळजी करतील आणि मुलीच्या उच्च शिक्षणाचे सगळे पैसे राज्य सरकारने भरण्याचा निर्णय केला। 1 लाख असो, 2 लाख असो का 5 लाख रुपये असो, मुलींची सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण भरतोय। आणि यासोबत या ठिकाणी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली। हे काँग्रेसचे लोक, उबाटाचे लोक, शरद पवारांचे लोक हे आमची मजाक उडवत होते, अशी योजना होते का, इथं होणारच नाही, पैसे जाणारच नाही, बेनिफिशरी मिळणारच नाही, महिलांना पैसे पोचणारच नाही, खाते उघडणारच नाही। या सगळ्यांच्या नाकावर पिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही भरून टाकले। याचे चेहरे धुबाडा एवढी 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 झाली पाण्यासाठी। पण बहिणींनो, तुम्हाला सांगतो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतात। ते सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याचा प्रयत्न करताय। या सावत्र भावाने हायकोर्टामध्ये पिटिशन केली। कोण ते पिटिशन करणारे? नाना पटोलेंचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाला विनंती केली, या सगळ्या योजना, मग लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, पीक रिक्षाची योजना असेल, स्कॉलरशिपची, सगळ्या योजना बंद करा। त्यांनी लॉजिक दिलं, म्हणाले या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि हा चुराडा थांबवा। पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही हायकोर्टाला पटवून दिलं आणि हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। आणि बहिणींनो, पुन्हा तुमच्या आशीर्वादाने हरिभाऊ निवडून आला की 1,500 रुपये नाही, 2,100 रुपये लाडक्या बहिणींना मिळतील। आणि त्यासोबत आपल्या जे काही विधवा परित्याक्त्या अशा सगळ्या ज्या काही योजना आपल्या संजय गांधी घरादारच्या वगैरे, यातही आता 1,500 होतं 2,100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्यामुळे आपलं सरकार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करता आलोय, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपलं महायुतीचं सरकार परिवर्तन करताय। या सरकारने 2.5 वर्षामध्ये मोठे परिवर्तन करून दाखवलं। तुमच्या आशा आकांक्षा आम्ही पूर्ण करतोय आणि मी तुम्हाला विनंती करता आलोय, हरिभाऊ सारखा एक व्यक्ती, अरे हरिभाऊ जे पोटात आहे तेच ओठात आहे, काही लपवालपवी करत नाही, कधी कधी बोलून अडचणीत देखील येतो, पण चिंता करत